नमस्कार, मी वंदना सर्वदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका। आज आपण आनंदी जीवन या संदर्भातील तुझे कर्म तुझ्यापर्यंत येतं ह्या विषयाच्या संदर्भाने बोलणार आहोत। आपण अनेक वेळा असं ऐकतो की आपण जसं करू किंवा जसं वागू तेच गोष्ट फिरून आपल्यापर्यंत येते। जसं की समजा एखाद्या भिंतीवरती आपण बॉल टाकला तर भिंतीच्या पलीकडे न जाता तो परत आपल्याकडेच येतो। दुसऱ्या व्यक्तीसाठी जर आपण एखादा खड्डा केला तर त्या खड्ड्यामध्ये आपणच जाऊन पडतो। जैसी करणी वैसे भरणी असं बऱ्याच वेळेस आपण ऐकलं आहे, वाचलं आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी माहीत पण आहेत। पण तरीसुद्धा कधीकधी रागाच्या भरात असेल किंवा द्वेष असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मत्सर असेल तर आपण त्याच्याशी वाईट वागतो, वाईट बोलतो, वाईट विचार करतो। तर त्या सगळ्या गोष्टी फिरून आपल्यापर्यंत येतातच। ही गोष्ट आपण जाणून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया छोटंसं की एक साधू असतो आणि तो घरोघरी जाऊन भिक्षा मागत असतो आणि जे काही भिक्षा मिळेल त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालत असतो। मग बऱ्याच वेळेस काही जण त्याला म्हणजे जेवण देत नाहीत, काही घरी मिळत नाही। पण एक घर असं असतं की तिथं त्याला दररोज एखादी तरी भाकरी मिळतच असते आणि त्या घरामध्ये एक स्त्री असते, ती जी भिक्षामदेही म्हणल्यानंतर ती येऊन त्या साधू महाराजांना भिक्षा देत असते किंवा ते खाण्याचे काय असेल ते देत असते। आणि मग तो जो साधू आहे तो तसाच न बोलता न हे करता त्या स्त्रीला म्हणत असतो की तुझं कर्म तुझ्यासमोर येईल। मग हे ऐकल्यानंतर तिला खूप राग येतो। तिला वाटते की अरे छा, मी ह्यांना असं म्हणजे एक चांगल्या व्यक्ती साधू बाबा समजून ह्यांना मी गरम गरम जेवण देते आहे आणि मला आशीर्वाद द्यायचं सोडून तुझं कर्म तुझ्यापर्यंत येईल हे मला असा शाप देतात असं तिला वाटतं। मग पहिल्या दिवशी ठीक आहे म्हणते असेल, मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तसंच होतं। तो घेतो भाकरी आणि मग परत तसं म्हणतो की तुझं कर्म फिरून तुझ्यासमोर येईल। तिला त्या दिवशी भयंकर राग येतो। मग राग आल्यानंतर तरी पण ती विचारात पडते की हा साधू बाबा जो आहे तो काही बरोबर नाही आणि तो आपल्याला चांगलं बोलण्याऐवजी, चांगला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी आपल्याला असं म्हणतोय की तुझं कर्म तुझ्या फिरून येईल। मग ती अशी 2-4 दिवस जातात। तिला खूप म्हणजे ती विचारत असते, तिला इतकं म्हणजे राग येत असतो त्या साधूचा की हे म्हणतो असला काही साधू का म्हणतो साधू कसा असायला पाहिजे, जर आपण त्याला भिक्षा दिली तर त्याने आशीर्वाद द्यायला पाहिजे आणि हा एक मला शाप देतो की तुझं कर्म तुझ्यापर्यंत येईल। आणि म्हणून मग ती वैतागून एक दिवशी म्हणते आता हा साधू बाबा आला ना की मी ह्याला बरोबर करते आणि चांगलंच ह्याचं तोंडच बंद करते अशी म्हणून ती काय करते, एक दिवस मग विचार करते, मन घट्ट करते आणि एक भाकरी बनवते। भाकरी बनवून तो साधू आला की लगेच त्याला देते। आता म्हणते आता ह्यानं खाल्ला की संपला विषय, असं ते विचार करून आपल्या घरात बसते। मग साधू बाबा पुढं जातो आणि नंतर खावी भाकरी येऊन बसलेला असतो तर एक मुलगा येऊन असं चक्कर येऊन पडतो त्याच्यासमोर। पडल्यानंतर त्याला समजत नाही की बाबा काय झालं। मग त्याला पाणी देतो आणि ती भाकरी त्याला खायला देतो आणि मग खाऊ घालून त्याला विचारतो की तुझं घर कुठं आहे। मग ते घर कुठं आहे म्हटल्यानंतर तो त्या घरापर्यंत येतो आणि त्या घराची कडी ठोठावतो तर ती बाई येते बाहेर जी ह्याला भाकरी देत असते आणि आल्यानंतर ती मग त्या मुलाला बघून म्हणते, खूप त्याला म्हणजे तिला हे वाटतं की अशी कशी काय अवस्था झाली मुलाची। तर तो साधू म्हणतो की ह्याला चक्कर येऊन पडली होती आणि मग तूच दिलेली बाई भाकरी मी त्याला खायला दिली। आणि मग तिला खूप धक्का बसतो, अरे इच्छा म्हणतो, तिला खूप पश्चाताप होतं। ती म्हणते तुम्ही काय, मी दिलेली भाकरी माझ्या मुलाला तुम्ही खायला दिलात, किती दुष्ट आहात। मी कुठं दुष्ट आहे, तू जी भाकरी मला दिली मी न खाता मी त्याला दिली, त्याला चक्कर येत आहे म्हणून। मग तिला लक्षात येतं की अरे इच्छा म्हणते तुम्ही मला दररोज म्हणत होता की बाई तू केलेलं कर्म तुझ्या पुढे येईल, तर मी आज जी भाकरी तुम्हाला दिली होती त्याच्यामध्ये मी विष घातलं होतं। आणि मग असं म्हटल्यानंतर थोड्याच वेळात तिचा मुलगा जो आहे तो मृत्युमुखी पडतो। तिच्या डोळ्यात देखत आणि तिला खूप वाईट वाटतं, ती खूप रडते, परंतु साधू महाराजसुद्धा काही करू शकत नाही। असं होत असतं कधी कधी की आपल्या विचारामुळे
आपण एखाद्या म्हणजे रागामुळे एखादे चुकीचं पाऊल उचलतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आयुष्यभर कधी-कधी ती चूक आपण सुधारू शकत नाही. म्हणून कधीही कुणाशीही वागताना, बोलताना किंवा एखाद्याबद्दल वाईट विचार करताना आपण खूप विचारपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत. कारण त्या फिरून आपल्याकडंच येणार आहेत. आणि आपण कशा पद्धतीने शांत डोकं ठेवू शकतो, आपले विचार चांगले आणू शकतो, आपल्या रागावर कंट्रोल करू शकतो, आपण शांततामय जीवन जगू शकतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा. एक तुमचा शेअर मला खूप मोठी प्रेरणा देऊन जाईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही कमेंट करा. आपलं वंदना समुपदेशक हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ यापुढेही बघायला मिळतील आणि ह्या अगोदरचे बघायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.